सोलापूर शहरातील कंबर तलावात 26 वर्षीय व्यंकटेश पांडुरंग बलमेरी याचा मृतदेह तरंगताना आढळल्याने सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली। 4 ऑगस्ट पासून बेपत्ता असलेल्या व्यंकटेशची दुचाकी आणि मोबाईल यापूर्वीच कंबर तलावाजवळील रेल्वे पटरीजवळ सापडले होते। त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती। 5 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास कंबर तलावात त्याचा मृतदेह सापडल्यानंतर नातेवाईकांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे। पैशाच्या व्यवहारातून काही मित्रांनी व्यंकटेशला धमकावल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। घटनेपूर्वी व्यंकटेश मित्राशी फोनवर बोलताना रडत होता आणि अचानक फोन कट झाला होता, अशी ही माहिती समोर आली आहे। व्यंकटेश एमआयडीसीतील एका टॉवेल कारखान्यात जॉबर म्हणून काम करत होता। तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता। मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला असून नेमका मृत्यू कसा झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे। पांडुरंग व्यंकप्पा बलमेरी घरातून निघालाय 8 वाजता, कारखान्याला जाता म्हणून सांगून गेलाय। ते नंतर 10 वाजता आम्हाला माहिती पडलं। मालक तिथे बोलत आहे, आम्ही गेलो। गेटच्या बाजूला मालक ते सगळेजण आलेत। आमचे घरचे होते, मी होतो, आमचे भाऊजी होते। त्याने म्हणले कुणाला काय सांगू नको, काय असलं ते आम्ही पैसे देऊ, 2 दिवसात आमचा मुलगा भेटू दे, 2 दिवसात देतो म्हणलं। एवढं सांगितलं। त्याने काय दमदाटी दिले, काय हे ते ऑफिसर, ते मोठे साहेब, ते ऑफिसर बिजर मध्ये ते काय आम्हाला माहिती नाही। ते मोठं ते दमदाटीमुळे त्याने एवढं झालंय। काय झालं होतं नेमकं? काय झालं होतं? ते कारखान्यात पैसे काय गेले म्हणा मोबाईल मधनं। आम्ही म्हणलं आमचा मुलगा येऊ द्या, 2 दिवसात देतो। किती गेलं ना, आमचा मुलगा आल्यावर 2 दिवसात, 2 दिवस होते, 3 दिवस होते, देतो म्हणलं। कुठला कारखाना? सीता। पैसे कोणाकडून घेतले? ते पैसे कोणाकडून घेतले ते आपलं ते मोबाईल मधनं गेलं म्हणून मला सांगितलं। तुमच्या मुलाने जबाबदार कोण आहे? काय तुम्हाला काय संशय वगैरे आहे का? आमचं जेव्हा जमलं तर मालक काय दमदाटी दिले काय की तेवढंच माहिती। काय शेवटचं बोलणं वगैरे काय झालं होतं मुलाचे? शेवटचं म्हणा आम्हाला मालक बोलव, आम्ही गेलो मालका बरोबर गेलो। आम्ही म्हणलं आमचा मुलगा येऊ दे, मुलगा आल्यावर विचारून पैसे आम्ही 2 दिवसात तुम्हाला देऊ, आम्ही एवढं बोललो होता मालकाला। मुलाशी काय बोलणं झालं होतं का तुमचं शेवटी? मुलाशी? हा मुलाची, आमच्या मुलाची। त्या दिवशी पोचामा करायला लागला होता। पोचामा केल्यावर त्याने जेवला नाही, काय नाही, तसंच गेल्यावरती मी म्हणलं नाश्ता करून जा, देवदेव येताना नाश्ता करून जा म्हणलं। नाश्ता करून जाता मी येत नाही, कारखान्याला चाललो म्हणलं। कारखान्याला गेलं तर नंतर माझ्याकडे बॅलन्स नव्हतं। बॅलन्स नसलं तर आम्ही व्यंकटेश बॅलन्स बरं, त्यांच्या मम्मीला म्हणलं मम्मी माझ्याकडे काय नाही, सगळं अकाउंट मध्ये पैसे सगळे हे गेले, मी आज काय राहतो की मरतो की मला सांगत नाही। एवढं बोललाय। आमचा जावाला म्हणलाय भाऊजी मी काय हे करत नाही, बापाला मुलगाला आईला चांगलं बघून घ्या म्हणून एवढं म्हणलं।